लग्नानंतर पहिल्यांदाच तिला पाळी आली. पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या खाल्ल्या आणि सुमती लग्न होऊन सासरी आली. खूप सारी स्वप्न उराशी बाळगून, जसे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं आपल्या जोडीदाराबद्दल, नवीन आयुष्याबद्दल, तशीच सुमतीची होती. सुमती एक उच्च शिक्षित, देखणी, चुणचुणीत आणि प्रगत विचारांची तरुणी होती. सुमतीचा नवरा अजय अगदी तिला शोभेल असाच होता. तो पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पोस्टवर होता. बोलायला खूप मधाळ, तरीही चतुर आणि अदबशीर असे त्याचे व्यक्तिमत्व होते. सुमतीच्या सासूबाई एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या, पण आता रिटायर झाल्या होत्या. आणि सासरेही रिटायर मुख्याध्यापक होते. धीरही एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होते. एकूणच सर्व काही अगदी अलबेल होतं. लग्न संध्याकाळचं होतं. सर्व आटपून हॉलवरून घरी यायला रात्रीचे 2 वाजले होते. सर्व खूप थकले आणि कंटाळले होते. छान गृहप्रवेश झाला, पण लागली सुमतीच्या सासूबाईंनी एक छोटेखानी पूजा करून घेतली नवीन जोडप्यांकडून. सुमतीच्या सासूबाईंना त्यांच्या बहिणीने समजवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. सर्व थकले आहेत, बाकीचे विधी उद्या करू, पण देवाचं सर्व वेळच्या वेळी झाले पाहिजे असं म्हणून त्यांनी मधूला गप्प केलं. दुसऱ्या दिवशी बाकी सर्व विधी पार पडले. सुमतीचं काकण सुटल्यावर सासूबाईंनी तिच्याकडून स्वयंपाकघरात सर्व वस्तूंची पूजा करून घेतली. सुमती हे सर्व आवडीने करत होती. सर्व आटोपल्यावर तिने सर्वांसाठी गोडाचा शिरा केला. सर्वांना तो खूप आवडला. सासऱ्यांनी सुमतीला बोलावले आणि शकून म्हणून हातात 500ची नोट ठेवली आणि भरभरून आशीर्वाद दिला. अशीच या घरची अन्नपूर्णा हो. सुमती खूप खुश झाली. दुपारी सासूबाईंनी सुमतीला त्यांच्या रूममध्ये बोलावलं. काय म्हणता आई? अगं सुमती, ये बस. 2 दिवसानंतर आपल्याकडे पूजा आहे. त्यात सत्यनारायण, नवग्रह शांती, तुमच्या वैवाहिक जीवनासाठी काही पूजा आणि बरंच काही असतं. पूजा 4 ते 5 तास चालते. पहाटेच पूजेला सुरुवात होते. तू डोक्यावरून न्हावून घ्यायचं आणि नवी कोरी वस्त्र घालायची. सासूबाई सर्व समजावून सांगत होत्या आणि सुमती सर्व पक्क लक्षात ठेवत होती. अगं हो, तुझी तारीख काय आहे पाळीची? काही अडचण तर येणार नाही ना? नाहीतर सर्व तयारी पाण्यात आणि घर विटाळेल ते वेगळंच. तिला ऐकायला थोडं विचित्र वाटलं, पण तिने दुर्लक्ष केलं. हो आई, एक 4-5 दिवसानंतर आहे तारीख, पण आता लग्नाची धावपळ झाली आहे तर काही सांगता येत नाही. एक काम कर, तू पाळी लांबायच्या गोळ्या घे, उगाच पूजेत विघ्न नको. सुमतीने होकार दिला. खूप छान सागर संगीत पूजा पार पडली. आता सर्व नातेवाईकही निघून गेले. 4-5 दिवसात अजयच्या सुट्ट्या संपणार होत्या. अजय ऐक ना, आई म्हणत होत्या. सुमती, आता फक्त तू आणि मी, असं म्हणत त्याने तिला लाडाने कुशीत ओढले आणि मिठीत घेतले. अरे ऐक ना, याबद्दलच सांगायचंय. तू ऐकणार नाहीस तर? बरं बोल, असं म्हणत त्याने त्याचा हात हळूच तिच्या ब्लाऊजचे नोट खोलायला सुरुवात केली. तिने त्याचा हात घट्ट पकडला आणि गडागडा बोलायला सुरुवात केली. आता घरात पूजेचं मंगलमय वातावरण आहे, तर आता हे सर्व घरात नको. हवं तर मी तुम्हाला नंतर तिकीट काढून देईल, मस्त फिरून या. काय? मला काहीच समजलं नाही. अरे आई म्हणत होत्या की हे सर्व आता नका करू. ओके, त्याने तिला मिठीतून मोकळं केलं. अजय, पण हे थोडं विचित्र नाही का? सुमती ऐक ना, माझी आई थोडी जुन्या विचारांची आहे, कडक शिस्तीची आहे, पण तितकीच प्रेमळ आहे. सो तिला कशाला नाही म्हणू नको, कारण या छोट्या छोट्या गोष्टींसाठी मनात मोठा तिढा निर्माण होतो आणि तो कधीच सुटत नाही. आणि मी आईचा शब्द नाही मोडू शकत. आणि हो, फक्त 6 महिन्यांचा प्रश्न आहे. 6 महिन्यात आपल्या फ्लॅटचं पोझिशन मिळालं की तू माझ्याबरोबर येणार आहेस. मग तुला हवं तसं वाग, माझ्याकडून तुला काही बंधन नसतील. तिलाही अजयचं म्हणणं पटलं आणि तिच्या आईनेही तिला हाच कानमंत्र दिला होता की आधी थोडे दिवस सासरचे म्हणतील ती पूर्व दिशा. तुला पटत नसले तरी कर, त्यांच्या मनात तुझी जागा निर्माण कर आणि मग तुझं मत. 4-5 दिवसात अजय निघून गेला. इकडे सर्व काही छान चाललं होतं. सुमतीला मासिक पाळी आली आणि सासूबाईंचा नूरच बदलला. त्या तिच्याकडे बघतही नव्हत्या आणि अडगळीच्या खोलीत
तिला गुदमरायला व्हायचं. कसे तरी तिने ते 4-5 दिवस काढले आणि पुढच्या वेळी आईकडे जायचं असं ठरवलं. सासूबाईंनीही लगेच होकार दिला. चालेल ना, म्हणजे घर विटाळणार नाही आणि मलाही सारखं सारखं साफ करायला नको. काय पण एक एक विचार असतात लोकांचे. देवाला चालत नाही म्हणे. मग देवाला फुले कशी चालतात? फुल आल्यानंतरच झाडाला फळ येतात आणि तसंच स्त्री शरीराचं असतं. गर्भधारणेसाठी मासिक पाळी आवश्यकच आहे. विटाळ म्हणे, अरे ह्या विटाळशिवाय माणसाचा जन्मच नाही. असो, आपल्याला काय, आता फक्त 4 महिने असं म्हणून तिने स्वतःची समजूत काढली. पुढे सासूबाईंचे सणवार, पूजा अर्चा, सोहळे ओवळे आणि सुमतीला गोळ्या खाण्याचा आग्रह चालूच होता. वाद नको आणि अजून थोडे दिवस म्हणून ती ऐकत राहिली. तिची तब्येत खूप वाढत होती. तिला कारणच कळेना. आहार नियंत्रित होता, व्यायामही चालू होता, पण तरी असं का होतंय कळत नव्हतं. हल्ली तिची चिडचिड खूप वाढली होती. मानसिक स्वास्थ्य हरवलं होतं. पण अजयकडे गेल्यावर सर्व नीट होईल असं ती मनाला समजावलं. फ्लॅट पोझिशनला बोलता बोलता वर्ष निघून गेलं आणि ती अजयकडे आली. आता ती खूप खुश होती. सर्व काही तिच्या मनासारखं. कसलीही कडक शिस्त नव्हती. दिवस खूप आनंदात जात होते. मधून मधून सासूबाईंचा फोन येई आणि अमुक एक पूजेला येच असा आग्रह असे. मग हवं तर गोळ्या घे. अजय तर नाही म्हणू शकत नव्हता. मग ती मनाला समजावत होते की एकदा की जॉब मिळाला की सांगता येईल, सुट्टीच नाही. असंच एका मोठ्या पूजेला सुमती आणि अजय गावी गेले होते. होमला बसतेवेळी अजय, काय आत्याबाई? सुमती आणि अजयची उपरण्याची गाठ बांधून द्यायला पुढे आल्या आणि म्हणाल्या, अगं बाई, लग्न होऊन 2 वर्ष पूर्ण झाली. सासूबाई एवढं देवदेव करतात, पण पाळणा हलण्याची काही चिन्हच दिसत नाही. सुमतीच्या कानात हे शब्द गरम शिशासारखे ओतले गेले. अजय, ऐक ना. सुमती, मलाही वाईटच वाटलं आत्याच्या बोलण्याचं. डोंट वरी, आपण पुण्याला गेल्यावर चांगल्या डॉक्टरकडे जाऊया. आणि डोंट वरी, 2च वर्ष झालेत, आपण म्हातारे नाही झालोत. हस आता. सुमतीने निराश होऊन हलकीशी स्माईल दिली. बसा अजय आणि सुमती, मी तुमचे सर्व रिपोर्ट वाचलेत. प्रॉब्लेम काय आहे ते सांगण्याआधी मला तुमची हिस्ट्री जाणून घ्यायची आहे. आणि डॉक्टरने सुमतीला तिच्या मंथली सायकलबद्दल काही प्रश्न विचारले आणि काय समजायचं ते त्या समजल्या. अशा कशा ग तुम्ही आजकालच्या शिकलेल्या मुली? साधी डोकेदुखीची गोळी घेण्याआधी साईड इफेक्ट चेक करतात ना. आणि तू शब्दच नाही माझ्याकडे. सारखं सारखं पाळी लांबण्याच्या गोळ्या घेऊन तू तुझ्या शरीरावर खूप अत्याचार केलेत. तुझ्या फेलोपाईन ट्यूबमध्ये छोटे छोटे ब्लॉकेजेस आलेत. दरवेळी होणाऱ्या हार्मोन बदलामुळे तुझ्या दोन्ही ओव्हरीज खूप डॅमेज झाल्यात. त्यात असंख्य पाण्याचे बुडबुडे तयार झालेत. डॉक्टरांचा एक एक शब्द सुमतीवर आघात करत होता. तिचे सर्वांग गारटले होते. अजयचंही तसंच झालं होतं. हे सर्व इतक्या थराला जाईल असं त्याला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. डॉक्टर अजून बोलतच होत्या. गर्भपिशवी त्यात गाठ झाली. तुम्ही तुमच्या हाताने तुमची आई होण्याची शक्यता 90% कमी केलीत आणि ती गाठ गोळ्यांनी नाही विरघळली तर गर्भपिशवी काढावी लागेल. तरीही आपण प्रयत्न करू. सुमती तडकन उठली. डॉक्टर, सॉरी टू से, पण आता मला कुठलेच प्रयत्न करायचे नाहीत. तुम्ही गर्भपिशवी काढून टाका. कधी करायची सर्जरी? हे काय बोलते सुमती? हो डॉक्टर, गर्भपिशवीच नाही तर विटाळच नाही ना. मग कोणाचंच घर कधीच माझ्याकडून विटाळणार नाही, हो की नाही अजय? अजयच्या उत्तराची वाट न पाहता सुमती चालायला लागली, एका कधीही न उजडणाऱ्या काळोखाकडे. आपण 21व्या शतकात जगत आहोत मैत्रिणींनो. जरा विचार करा. देवाला एखादी गोष्ट आवडली नसती किंवा चालली नसती तर त्याने ती आपल्याला दिलीच नसती. मासिक पाळीपेक्षा पवित्र दुसरं काहीच नाही. सृजनाची अपरिमित शक्ती असते. सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे की चूक सुमतीच्या सासूबाईंकडून आणि सुमतीकडून झाली. ती चूक तुमच्याकडून होऊ देऊ नका. कोणत्याच कारणाने तुमच्या शरीरावर अत्याचार करू नका. आणि हो, कोपतो तो देव नाही. मासिक पाळीत मंदिरात न जाण्यामागची शास्त्रीय कारणे समजून घ्या आणि कुठल्याही जुन्या प्रथा चालीरीती कळपातल्या मेंढराप्रमाणे पाळू नका. त्यामागची शास्त्रीय कारणे समजून घ्या.
कथा आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.